चला, मायरा इज रेडी. हा दुसरा बॅनर आहे, हा रिलायन्स पेट्रोल पंप. मायरा आपली सर्वांची लाडकी बालकलाकार आहे. चला, मायरा इज रेडी. बाय द वे, ही सगळी जी ग्लॅमर आहे, ही सगळी वेल्वेट टिपची कमाल आहे. हे जे नेल्स आहेत हे तुम्ही बघतायत आता मायराने जे केलेत, हे चंचलने एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी मुलींसाठी काहीतरी लॉन्च करते, लहान मुलींसाठी. तर हे ते प्रेसॉन्स आहेत, हे तुम्ही रियूज करू शकता. तर तुम्हाला जर पाहिजे तर नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करा, है की नाही? सांग तुमच्या अजून. तुम्हाला हे द वेल्वेट टिपवर याच्या व्हरायटीज ज्या आहेत त्या तुम्हाला द वेल्वेट टिपवर बघायला मिळतील. येस. आणि काय होतं, नेहमी क्लायंट माझ्याकडे आल्यावरती त्यांच्यासोबत त्यांच्या मुली पण येतात, तर मग त्यांचं पण असतं मला पण करायची, त्याच्यासाठी मी हे घेऊन आले. येस. आणि हे तुम्ही रियूज पण करू शकतात. आणि याचा ग्लू जो असतो तो म्हणजे लहान मुलींसाठी काही हार्मफुल नसतो. राईट. तर तुम्ही घेऊ शकता नक्कीच. आणि नक्कीच ऑर्डर करू शकतात. मदर डॉटर कॉम्बो. नक्कीच, मदर डॉटर कॉम्बो. येस. तर नंबर मी इथे फ्लॅश करेल आणि इंस्टाग्राम पेज आहे, तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करा. बाकीच्या सगळ्या माहिती तुम्ही चंचलच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. चंचल तुम्हाला सगळं सविस्तर तिच्या ब्लॉगमध्ये सांगेलच. आता काय, आपण इकडनं निघूया, बिकॉज आपल्याला जायचंय कार्यक्रमाला. आणि बाय द वे, हा छानसा असा ड्रेस हा आपण खरुताईकडनं केला आहे, बनवून घेतला आहे. मेकअप बाय श्वेता वैकुर, हेअरस्टाईल बाय संस्कृत, नेल्स बाय हेल्थ, अँड ज्वेलरी बाय ज्वेल्स ऑफ मायरा. हा, येस, खरंच. म्हणजे प्रत्येकाने 2-2 गोष्टी केल्या. चला, लेट्स गो. चिऊ पण रेडी आहे. चिऊ नेल्स करते. चिऊ चिऊ झालं रेडी का? तुम्ही रेडी? रेडी. चला मंडळी, हे आहे तारवाला सिग्नल आणि इथे एक बॅनर लागलाय. आपल्याला याच रोडने पुढे जायचं जिथे हे ओपनिंग आहे. ते पुढे पण आहे का? समूहने सगळं बघितलं वाटतं. हा का समूह? अच्छा, हा समूहच्या स्कूलचा रस्ता आहे ना. किती आहे समीक्षा मग असे बॅनर? अच्छा. मंडळी, हा दुसरा बॅनर आहे, हा रिलायन्स पेट्रोल पंप आहे, तिथे आहे. मायरा आपली सर्वांची लाडकी बालकलाकार आहे, जी माझी तुझी रेशीमगाठ या फेममधून माझी तुझी रेशीमगाठ फेमचे आहे. आणि ती सर्व चिल्लर पार्टी कधीपासून मायराची वेट करत होते. सो जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजे मायरासाठी.
सीमा गीते सलॉन अकॅडमी आहे आणि हे राजस्वीट आहे त्याच्या बरोबरच्या शेजारी आहे. आता जाऊया आपण खाली केक कटिंग करायला. तर हे 3rd फ्लोअरला आहे. सो मी मायराला विनंती करते की तिला 2 शब्द प्लीज तू बोल. तुला कसं वाटतंय? नमस्कार नाशिककर. मला ऐकू नाही येत तुम्ही काय बोलताय. जोरात बोललं पाहिजे. काय बोलताय तुम्ही सगळे? नमस्कार. सो सीमा दीदीच्या ह्या फंक्शनला येऊन मला खूप छान वाटते आणि सगळे तुम्ही दीदीच्या सलॉनमध्ये जाऊन तिच्याकडनं काय काय करूया आणि तुम्ही सगळे पण इकडे आला त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि अजून आपलं काय बोलावं काही कळत नाही आहे. खूप छान, खूप 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 छान. म्हणजे आत्ता जेव्हा पण आता व्योमच्या बारसाला इतकं छान मेकअप केला तर म्हणजे मला खूप आवडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मायरासोबत, मायराच्या मम्मी पप्पांसोबत जेव्हा पण मी गेली तर असं कधी फीलच झालं नाही की मी अनोळखी व्यक्तीसोबत काम करते किंवा मी त्यांच्या घरी राहिलेली. 1-2 नाईट मी त्यांच्या घरी स्टे पण केलेला. पण असं कधी फील नाही झालं की आपण कोणीतरी दुसरी म्हणजे आपण ओळख नसल्यासारखं आणि एकदम रिलेटिव्ह त्यांनी ट्रीट केलं. आपल्या माणसासारखं ट्रीट केलं. इव्हन म्हणजे अक्षरशः त्यांच्या किचनमध्ये जाऊन आम्ही पाणी वगैरे गेलो आणि जेवण वगैरे म्हणजे एकदम फ्रँकली त्यांच्याकडे कोणी जरी गेलं ना तरी पण ते ऑलवेज त्यांचे दरवाजे उघडेच असतात घराचे. तुम्ही अर्ध्या रात्री जरी त्यांच्या घरी जाल तरी पण मी खरंच दोघांची खूप ऋणी आहे की ती इथपर्यंत आले माझ्यासाठी. आणि मायराला खूप सगळं थँक्यू. कारण की इतकी छोटीशी मायरा, इतकी क्यूट, ती आपल्यासाठी इथपर्यंत आली आणि तिच्यासोबत काम करून मला खूप छान वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्वेताताईंबद्दल मला बोलायचं थोडंसं की त्यांचा स्वभाव एकदम म्हणजे मा टाईप नाही का. त्यांच्यापेक्षा लहान जे पण असतं ना ते एकदम फ्रँकली त्यांच्याजवळ ओपन होतात आणि ते योग्य ते सजेशन पण देतात. कुठली गोष्ट चुकीची आहे, कुठली गोष्ट बरोबर आहे. आणि खूप छान त्यांच्यासोबत काम करून पण मला खूप छान वाटलं. आणि दादांचं म्हणजे खूप छान स्वभाव आहे त्यांचं. तर एकदम आम्ही जेव्हा पण जातो ना की वेलकम असं जोरातच असतं नाही का. तो म्हणजे मला खूप छान वाटलं त्यांच्यासोबत काम करून आणि इथून पुढे पण मला आवडेल त्यांच्यासोबत काम करायला. सो थँक्यू सो मच वायकुल फॅमिली. आपण आता केक कटिंग करूया पण त्याआधी मला मायराला सगळ्यांना मायरासोबत बोलायचंय. हो ना? तर आवाज नाही, सगळ्यांना बोलायचंय तुझ्यासोबत. तर चिल्लर पाटी मला केव्हाच विचारत होती की तू खूप छान दिसला की प्रत्येक वेळी तुम्ही तुमची पॅशन हे करा. म्हणजे जर का तुम्हाला काहीतरी दुसऱ्याचं इन्स्पायर झालं पण तुम्हाला ते येत नाही आणि तुम्हाला वेगळी गोष्ट येते तर तुम्ही ती गोष्ट ट्राय करा. पण जर का तुम्हाला जी गोष्ट आवडते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही त्याच्यात काहीतरी वेगळं करू शकता. म्हणजे मला नटणं वगैरे पण आवडतं पण तसंच मला त्याच्याहून जास्त मला ॲक्टिंग पण आवडते आणि सगळंच आवडतं. तुझ्या ॲक्टिंगने तू सर्वांची मनं जिंकली आहेत. तर तुला जास्त कुठल्या टाईपचा लुक आवडतो? म्हणजे पारंपरिक, प्रिन्सेस स्टाईल की वेस्टर्न, काय आवडतं? मला ॲक्च्युली इंडियनमध्ये तर नऊवारी, मला साड्या आवडतात. तर प्रत्येक ह्याच्यामधनं काहीतरी मला आवडतंच. वा, एवढ्या कमी वयात साड्या आवडत आहेत त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. मायराचं फार कौतुकच आहे. तू सेटवर खूप छान दिसतेस पण सुट्टीच्या दिवशी तुला कसं राहायला आवडतं? सुट्टीच्या दिवशी मला उशिरा झोपायला आवडतं. त्याच्यानंतर माझ्या आवडीचं खायला आवडतं आणि सगळं करायला आवडतं. ओके, सो कॅज्युअल तुमच्यासारखंच मायराचा पण संडे असतो, अगदी रिलॅक्स. तर आपण आता केक कटिंग करूया. येस, थँक्यू तू इथे आलीस आणि सगळ्यांना खूप तुझं केव्हाची वाट बघत होते. तर सर्वांकडनं तुला लव्ह यू अँड थँक्यू सो मच. आता केक कटिंग आपण करूया.
काय नाव तुझं? अभिज्ञा. अभिज्ञा. खास ती तिच्यासाठी ती झोपली होती. तिला माहिती होतं आजीकडे मायराने तिने मला सांगितलं मला जायचंच आहे. तर मी खास तिला भेटायला आले. थँक्यू 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 थँक्यू. खूप इच्छा होती तिची मायराला भेटायची. चलो थँक्यू. चलो थँक्यू. निकिता इकडे आहे. हॅलो निकिता. चंचल ये. याचं नाव काय मला विसरलो मी. युगवीर ना. हा युगवीर. हॅलो युगवीर. सो युगवीर आणि व्योम दोघं सेम सेम आहेत. किती आहे दोघांचा एज? याचा किती आहे एज? काय आहे किती? 4 दिवसांचा फरक आहे दोघांमध्ये. मंडळी हे 3ऱ्या माळ्यावरती होतं सीमा गीते मेकओव्हर सलॉन अकॅडमी. चला आपण आता निघूया इकडनं. चलो चलो चलो.